नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपले स्वागत आहे. कमळी आता स्वतः लढवून दाखवणार असते आणि स्वतःवर जो अन्याय झाला त्याच्या विरुद्ध कशी ती उभी राहते आणि स्वतःला न्याय कसा मिळवून देते हे जर बघायचं असेल तर तुम्हाला ट्विस्ट अगदी शेवटपर्यंत बघायला लागणार. इंटरेस्टिंग असा ट्विस्ट घडत गेलाय, कारण सरपोतदारची अक्कल कशी जागेवर आणते आणि अनेकाने जी खोटी बातमी पसरवली आहे तिला सुद्धा तिची लायकी कशी दाखवते आपली कमळी, हे जे बघायचं असणार ना मित्रांनो, तर पूर्ण ट्विस्ट बघायला लागणार आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचंय मित्रांनो. तर आपण आत्तापर्यंत असं बघितलं की कमळी स्वतःच्या जीवावर अभ्यास करून स्वतःच्या हिमतीवर पास झालेली असते आणि एवढे मार्क्स मिळवलेले असतात आणि प्रत्येक वेळेला ती पहिलीच येत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये कमळी ही पहिलीच असते. आणि का तिच्यावर पहिल्या दिवसापासून जलस फील करत असते, तिला त्रास देण्यासाठी, तिला हटवण्यासाठी ती प्रयत्न करत असते. का तर कमळी कॉलेजमध्ये टॉपर सुद्धा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋषी आणि कमळी एकमेकांच्यावर प्रेम करतात. आता अनिकाला हे सहन होत नसतं. कमळी सगळ्यात मोठा काटा असतो तिच्या रस्त्यातला आणि तो काटा दूर करायचा असतो. का तर अनिकाला ऋषीच्या जवळ जायचं असतं. अनिका आणि ऋषी एकत्र व्हावे यासाठी कमळी सगळ्यात मोठा काटा आहे असं अनिकाचं म्हणणं असतं. म्हणून ती प्रत्येक वेळेला अनिकाला दूर लोटण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी धडपड करत असते. आत्ता सुद्धा अनिकाने तेच लावलेलं असतं. म्हणूनच तिला आधी कशी बाजूला करते आणि रितेश सरपोतदारची अक्कल सुद्धा कशी जागेवर येणार हे बघा. इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, कमळीचा फोटो असतो. कमळीला न विचारता, कमळीची परमिशन न घेता चोरून तो फोटो कुठून तरी मिळवलेला असतो रितेश सरपोतदारने किंवा त्याच्या माणसाने. त्याची पूर्ण टीम कामाला लावलेली असते. का तर कमळीचा फोटो आहे तो मिळवायचा असतो आणि कमळीचा फोटो मिळाला की तो आपल्याला बॅनरवर छापायचा असतो. म्हणून रितेश सरपोतदार किंवा त्याची अख्खी टीम जीवाचं रान करते आणि तो फोटो मिळवण्यासाठी ते यशस्वी होतात. खरं तर तो फोटो त्यांना कसा मिळाला, काय मिळाला, कुणी दिला हे फार विचार करण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याने तो फोटो मिळवला इथपर्यंत ठीक आहे, कारण त्याला मिळायचे अनेक मार्ग असतात. अनिका असते, कॉलेजमधले मित्रमैत्रीण असतात किंवा त्याची पॉवर असते. पॉवरच्या जोरावर तो काही करू शकतो. त्यामुळे कमळीचा फोटो मिळवणं रितेश सरपोतदारच्या एक सेकंदाचं काम असतं. एक फोन केला की लगेच फोटो जागेवर येणार असतो आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं असतं. कमळी या विषयाकडे लक्ष देत नाही की फोटो कुणी दिला, कसा दिला, काय दिला. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते की माझा फोटो मला विचारल्याशिवाय या बॅनरवर छापलाच कसा. आणि ही पोरगी माझ्याकडे क्लासेसला होती म्हणून टॉप केला किंवा टॉप करत आलीये असं रितेश सरपोतदारने मोठं बॅनर छापलेलं असतं. आणि थोडक्यात काय, कमळीची वाहवा न करता कमळीची बदनामी केलेली असते. कॉलेजमध्ये कमळी एक टॉपर असते, तिला एक मान असतो, रिस्पेक्ट असतो आणि लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत असतात. का तर कमळी टॉपर आहे आणि खूप हुशार आहे. रितेश सरपोतदारने स्वतःच्या बॅनरवर तिचा फोटो छापलेला असतो आणि मी हिला गायडन्स केला म्हणून या पोरीने एवढं मार्क मिळवली असं रितेश सरपोतदारचं म्हणणं असतं. आता मात्र कमळीची इथेच नाचक्की झालेली असते. कमळी इतकी चिडते, काय करावं आणि काय नाही कमळीला काहीच कळत नसतं. खरं तर कमळी मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट रितेश सरपोतदारच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. त्याला विचारती की तू जो हा गेम खेळतोय किंवा हा घाणेरडा खेळ चाललाय ना, हा तुला इतका महागात पडणार आहे की तू किती जरी या सगळ्यातनं सुटण्याचा प्रयत्न केला तर तू सुटूच शकत नाहीये. तेव्हा रितेश सरपोतदार म्हणतो, हो का? अगं एवढीशी तू कोण कुठलची भिकारडी, कुठच्या गावातनं आली आहे, खेडवळ कुठलची, तू काय करणार आहेस ग? आणि प्रत्येक वेळेला मला येऊन धमक्या देतेस, काय वाकडं केलंय माझं? कमळी, हो ना, तिथेच माझं चुकलंय. कसं आहे ना रितेश सरपोतदार, तुम्ही स्वतःला काय ग्रेट समजताना तुमचा ग्रेटनेस काढण्याची संधी खूप वेळा मिळाली, पण मी मात्र प्रत्येक वेळेला जाऊ दिलं. की असू दे, एक रिस्पेक्ट आहे तुम्हाला समाजामध्ये किंवा लोक तुम्हाला ओळखतात, लोक तुम्हाला मान देतात, त्यामुळे उगाच तुमची बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता आणि खरं तर तुमची बदनामी मला करायचीच नव्हती. कसं आहे ना रितेश सरपोतदार, पण तुम्ही सहज सांगितल्यावर ऐकणाऱ्यातले किंवा लायकीत राहणाऱ्यातले नाहीये हे माझ्या लक्षात आले. रितेश सरपोतदार, तुम्ही लायकी विसरून प्रत्येक वेळेला वागता हे तर मला माहितीच आहे. आता मात्र इतकी खालची पातळी गाठली आहे की लायकी कुठे आहे हेच कळत नाहीये. रितेश सरपोतदार, तुम्ही मला न विचारता माझा फोटो या बॅनरवर लावलाच कसा? का तू कोण लागून गेलीस ग? तुला विचारायचं आणि मग फोटो लावायचा? कमळी म्हणते, म्हणजे माझा फोटो आहे, माझ्या परमिशनशिवाय बॅनरवर कसा लावला हे विचारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील आहात आणि रितेश सरपोतदार, मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. तेव्हा तो रितेश म्हणतो, नाही, तुला कुठच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. आणि मी कोण आहे हे विसरलीस का? मी रितेश सरपोतदार आहे, या सगळ्या याचा राजा आहे, राजा. मी म्हणेल तसंच इथे चालतं. आणि तू कोण लागून गेलीस ग? एवढासा फोटो कुठे बॅनरवर लावला तर माझ्याकडे आली तावात. इथून लगेच निघायचं, नाही तर तुझी लायकी दाखवेल.
कमळी म्हणते लायकी दाखवायची तर वेळ आली आहे, ती माझी नाही तर तुझी. तुझी लायकी कशी काढते ना मी आता बघच. तर म्हणतो काय करणार आहेस? माझ्या परमिशन शिवाय चोरून तो फोटो लावलाय आणि तुझ्याकडे मी क्लासेस घेऊन इतके मार्क मिळवले असं तुझं खोटं म्हणणं आहे आणि तेच तू बॅनरवर छापून आणले, बरोबर ना? आता मात्र मी तुझी अक्कल कशी जागेवर आणते ना तू बघच. मी कमळी आहे आणि कोल्हापूरची आहे. तू कोल्हापूरच्या पोरीशी पंगा घेतलाय हे विसरू नकोस. रितेश सरपोतदार म्हणतो तू कोण असेल काय असेल मला काय देणं घेणं नाहीये. तुझा फोटो बॅनरवर लागलाय, तो फोटो तसा आणि अगदी तसाच राहणार. मी काय तो फोटो खाली उतरवत नसतो आणि मी तुला घाबरत नसतो. कमळी हो तर तू तर घाबरणं शक्यच नाहीये, हो की नाही? तू काहीही करू शकतो, मनाचा राजा आहेस ना. तुला वाटतील तेव्हा कुणाचेही फोटो लावू शकतो, खोट्या बातम्या छापू शकतो, स्वतःची वावा मिळवू शकतो. तुला काय हवंय ना ते तू आता करच. कमळी सुद्धा पेटून उठलेली असते. तो फोटो बॅनरवरनं काढणार म्हणजे काढणार हा कमळीचा शब्द आहे. कारण कमळी काय करू शकते हे याचा तुला अंदाज नाहीच आहे. पण मी तुला करून दाखवणार की मी काय करू शकते. तेव्हा रितेश सरपोतदार आता तू सावध हो. तू कमळीच्या नादाला लागलाय आणि कमळी तुझी वाट लावणार यात काही शंकाच नाहीये. जरी मी तुझ्या इतकी श्रीमंत नाहीच आहे किंवा माझ्याकडे पैसाही नसेल, तुझ्या इतका पावरही नसेल, पण मात्र माझ्याकडे खरेपणा आहे, सच्चाई आहे आणि खरेपणाच्या जीवावर आपण तर लढूच शकतोय. कसं आहे ना, शिवाजी महाराजांनी शिकवलंय अन्याय सहन करायचा नाही आणि जो कोणी अन्याय करतोय ना त्याला अन्याय करू सुद्धा द्यायचा नाही, त्याचं मुंडकं जागेवरच पिळायचं. आता बघ मी तुला कसं आणि काय करते आणि तुझी कशी नाचक्की करते. कमळी इतकी बोलत सुटलेली असते, त्याला इतकी बोलत सुटलेली असते, तो सुद्धा काही कमी नसतो. डायरेक्ट कमळीच्या समोरून उभा राहतो आणि कमळीला म्हणतोय इथून लगेच निघायचा. तुझी ही बडबड बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि मुळात हा फोटो लागलाय, इथेच राहणार. कुणी जरी आलं तरी ते फोटो मी काढणार नाही, हा रितेश सरपोतदारचा शब्द आहे. आणि तुला ओपन चॅलेंज करतो, तुला काय करायचंय, काय पॉवर वापरायची ती वापर आणि हा फोटो बॅनरवरचा काढूनच दाखव. मग मी तुला मानेन की तू खरंच काहीतरी हिमतीची पोरगी आहे. रितेश सरपोतदाराला टक्कर द्यायची म्हणजे साध्या सुध्याचं काम नाहीये. आणि तू जर टक्कर द्यायच्या लायकीची असेल तर बघूच की रितेश सरपोतदार तर मग तयारच आहे लढाईसाठी. त्यासाठी त्याने ओपन चॅलेंज केलेलं असतं कमळीला की त्या बॅनरवरचा फोटो तू काढूनच दाखव. मी काय फोटो काढणार नाहीये अगदी कुणीही आलं तरी, आणि तू जर फोटो काढण्यात यशस्वी झाली तर तुला मानेल मी. कमळी सुद्धा आता पेटून उठलेली असते आणि कमळी म्हणते मी आता याचा फोटो बॅनरवरचा तर काढणारच आहे आणि याला जेलमध्ये मी टाकणार म्हणजे टाकणारच. इकडे आता कमळीचा त्या बॅनरवर फोटो असतो आणि अनिका किंवा अनिकाच्या सगळ्या मैत्रिणी टुकारपोरी कॉलेजमध्ये चर्चा करायला लागलेले असतात की ही कमळी म्हणजे हुशार नाहीच आहे. रितेश सरपोतदारने हिच्यावर मेहरबानी केली, हिला शिकवलं, हिला गायडन्स दिला म्हणून कमळीने एवढे मार्क मिळवले आणि इथे कॉलेजमध्ये फार हुशार आहे, फार टॅलेंट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. खरं तर कमळी हुशार वगैरे काहीच नाहीये आणि कमळी सगळे नाटकं करतीये. मी फार हुशार आहे, मला फार येतंय. याआधी ऋषी सरांचा वापर केला आणि आता तर काय डायरेक्ट रितेश सरपोतदार. आणि अनिका म्हणते खरं तर ती भिकारडी रितेश सरपोतदारची ट्युशन फी देऊ शकतेस का? लाखांच्या घरात रितेश सरपोतदारची ट्युशन फी आहे. ही कमळी एक वेळचं खायला महाग आहे आणि रितेश सरपोतदारची लाखांची फी कशी भरू शकते? तेव्हा सगळ्या मैत्रिणी हसत असतात आणि म्हणतात की ही कमळी एक नंबरची नालायक पोरगी आहे. काहीतरी उलटपालट तिने केलं असणार आणि रितेश सरपोतदारकडे तिने क्लासेस घेतले असणार आणि एवढे छान तिने क्लासेस घेतले म्हणूनच एवढे चांगले तिला मार्क मिळाले. खरं तर आता कमळीला बदनामी करण्याचं काम चालू केलेलं असतं. कमळीला बदनाम करायला सुरुवात केलेली असते, व्हिडिओ केलेले असतात आणि सोशल मीडियावर टाकत असते अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी. कमळी महाजन एक फ्रॉड पोरगी आहे, खोटं बोलते आणि खोटं बोलून मार्क वगैरे मिळवते आणि मी फार टॅलेंट आहे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करते. आता कमळीला या काही गोष्टींची माहिती नसते किंवा तिला काही देणं घेणंही नसतं. निंगी येते आणि निंगी पळतच येऊन सांगते की हे बघ हा व्हिडिओ बघ. अनिका आणि तिच्या मैत्रिणी हा सगळा व्हिडिओ व्हायरल करताय आणि तू रितेश सरपोतदारकडे क्लासेसला जाते म्हणून एवढे सगळे मार्क मिळवले असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच तू टॉप केलंय. कमळी म्हणते कसं आहे ना निंगे, त्या अनिकाच्या तोंडाला हात तर आपण लावू शकत नाहीये. अनिका आणि अनिकाच्या घाणेरड्या मैत्रिणी त्यांना काय बोलायचंय ना बोलू दे की, मला कशानेच काही फरक पडत नाहीये. अगं कमळे असं कसं म्हणते तू फरक पडत नाहीये? ती अनिका तुझ्याविषयी काहीही घाण घाण उलट सुलट बोलत सुटलीये आणि तुझी बदनामी करतीये. खरं तर तू जर आता कॉलेजमध्ये पाऊल जरी ठेवलं तर पोरं तुझी धिंड काढतील अशी अवस्था झालीये. गाढवावरनं धिंड काढावी कारण कॉलेजला अन्नपूर्णा महाजनला पूर्ण स्टाफलाच ती फसवतीये किंवा सगळ्यांच्याच डोळ्यात धूळ फेकतीये म्हणून अनिकाने खूप घाणेरड्या पद्धतीने तुझी बदनामी केली आहे. खरं तर आता या बदनामीतून वाचणं इम्पॉसिबल आहे. कसं आहे ना कमळी, त्या अनिकाने तिच्या पैशाचा वापर केला आणि रितेश सरपोतदार सारखं तुला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय
आता कमळी काहीही झालं तरी तू या सगळ्या प्रकरणातून सुटूच शकत नाहीये. कमळी म्हणते, निंगे मी काही केलंच नाहीये तर मी अडकण्याचा सवाल येतच नाही. खोटे लोक आहे, खोट्यांची दुनिया मी पाडण्यात उद्ध्वस्त करण्यात किती माहीर आहे तुला माहितीच आहे. आणि त्याला प्रत्येक वेळेला तिची लायकी दाखवून दिली आहे, त्यामुळे आत्ता सुद्धा तिची लायकी दाखवणं अगदी माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आणि अनिक आता काय ग, तिला एका मिनिटात तर मी तिची लायकी दाखवणारच. पण खरा दुश्मन म्हणजे रितेश सरपोतदार आहे. त्याने मला न विचारता माझा फोटो वापरला, बॅनरवर छापला, म्हणूनच या लोकांना बोलायला जागा मिळाली आहे. खरं तर रितेश सरपोतदारने माझा फोटो बॅनरवर टाकलाच नसता तर ही लोक उठून बोलायला लागलीच नसती किंवा माझी लायकी काढलीच नसती. म्हणजे कसं आहे ना निंगे, रितेश सरपोतदारला बोलायची वेळ आली आणि त्याची लायकी दाखवून द्यायची. आता त्याला कोल्हापूरचा झटका काय ना दाखवून देतेच मी त्याला खूप वेळा बजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तू माझ्या नादाला लागू नको आणि तुझ्याकडे क्लासेस वगैरे जॉईन करायचे नाहीये. पण त्याने माझं ऐकलंच नाही आणि माझा जबरदस्तीने फोटो त्या बॅनरवर टाकलाच आहे. आता तू बघच निंगे, मी त्या बॅनरवरचा फोटो कसा काढायला लावते आणि सगळ्यांच्या समोर त्याला कशी माफी मागायला लावते. खरं तर मित्रांनो, आता कमळी रितेश सरपोतदारची लायकी कशी दाखवते आणि स्वतः त्याच्याकडे क्लासला जात नाही हे तो स्वतः कसा कबूल करतो सगळ्या लोकांच्या समोर, हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.